नमस्कार. आजच्या या अवेअरनेस कार्यक्रमासाठी उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, माझे सहकारी अधिकारी, आजचे महत्त्वाचे वक्तेगण बेडकर मॅडम, सुरेश मेनन, अविनाश मोकाशी, ऑड्रे डिमेलो, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, विविध व्यवसायातील सर्व नवी मुंबईकर, काही सायबर एक्सपर्ट्स पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, याबद्दल कुठलंच दुमत असायचं कारण नाही की गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईम हा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे की आपल्याला प्रत्येक घरामध्ये एखादा सायबर क्राईमचा विक्टिम दिसतो किंवा शेजारी तरी दिसतो किंवा प्रत्येक व्यक्तीला ज्ञात असा एक सायबर क्राईमचा विक्टिम आपल्या या समाजामध्ये आजच्या तारखेला आहे. त्यासोबतच नार्कोटिक्सचं प्रॉलिफरेशन इतकं जास्त झालेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टींसाठी पोलीस काय प्रयत्न करत आहेत आणि आपण कसं सजग राहावं ह्यासाठी आजचा हा अवेअरनेसचा कार्यक्रम आपण घेत आहोत. आपण जर बघितलं असाल तर जितकेही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत ज्यामध्ये मालमत्ता चोरीला जाते, तर डॅकॉइटी, दरोडे किंवा रॉबरी, जबरी चोरी किंवा इतर थेफ्ट्स, घरफोड्या, अशा प्रकारचं जितकेही क्राईम्स होतात, तर आपण जर बघितलं तर यावर्षी जुलैपर्यंत 537 क्राईम्स रजिस्टर्ड आहेत नवी मुंबईमध्ये आणि साधारणतः 3,60,00,000 इतका ऐवज गेलेला आहे. 13,67,00,000 ऐवज हा चोरी गेलेला आहे. इतक्या पूर्ण ज्याच्यासाठी एवढा मोठा पोलीस फोर्स असतो. आता आपण सायबर क्राईमचे स्टॅटिस्टिक्स बघा. यावर्षी साधारणतः 361 आणि 249 इतकाच क्राईम रजिस्टर्ड आहे आणि 45 आणि 80 पकडलं हा त्याच्यामधला रिकवर्ड आहे. परंतु गेलेला अमाऊंट जर बघितला आपण तर 168 crores आहे. म्हणजे घरफोड्या, चोरी, हे जितकेही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत ते सर्व मिळून 13 कोटी आणि एकट्या सायबर आणि फायनान्शियल क्राईम्समध्ये 168 कोटी, म्हणजे 13 पट 7 महिन्यामध्ये. आपण जर बघितलं सरासरी तर रोजचा 1 कोटी अमाऊंट हा सायबर क्राईम, सायबर फ्रॉडमध्ये, फायनान्शियल फ्रॉडमध्ये रोज जातोय. रोज इतकं मोठं याचं प्रमाण आहे. आणि हे सर्व कसं टॅकल करावं ह्यासाठी आपलं सहकार्य पण अपेक्षित आहे आणि आपला यामध्ये ह्या पूर्ण मोहिमेमध्ये सहभागसुद्धा अपेक्षित आहे. ह्या व्यतिरिक्त आय वुड से हे जे 168 कोटी आहे, ह्या व्यतिरिक्त सेक्स्टॉर्शनचे क्राईम्स असतात जे कधी रिपोर्टच होत नाहीत. हे कुठल्या प्रकारचे काय क्राईम्स असतात याच्यामध्ये आपल्याला दिसतील. शेअर मार्केट फ्रॉड जवळजवळ 40 ते 50% आजच्या तारखेला 40 ते 50% हे शेअर मार्केटचे फ्रॉड्स आहेत.
टेलिग्राम फ्रॉड, जॉब फ्रॉड, असे अनेक प्रकारचे फ्रॉड्स आहेत. या व्यतिरिक्त सेक्स्टॉर्शनचे क्राईम्स आहेत जे रिपोर्टच होत नाही आणि त्याच्यात किती अमाऊंट जातो याची पण काही कल्पना नाही. एवढे सर्व प्रकारचे क्राईम्स होत असताना आपण यामध्ये कशा पद्धतीने समाधान काढावं, याचं कसं सोल्युशन काढावं, कसा ॲड्रेस करावा, यासाठी आजचा हा सेमिनार कम अवेअरनेस प्रोग्राम. सायबर क्राईम जर म्हटलं आपण तर आपल्याला कल्पना असेल की इट इज सायबर क्राईम झाल्यानंतर त्याचं डिटेक्शन इज अ व्हेरी बिग चॅलेंज. आपल्या महाराष्ट्र पोलीस सारख्या नैपुण्य असलेले पोलीस अधिकारी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स, डिटेक्शन ऑफिसर्स असतानाही इतकं चॅलेंजिंग होत आहे, कारण हे काही सिस्टमिक जे फ्लॉज आहेत त्याला एक्सप्लॉइट करतात. शेकड्याने सिम कार्ड्स घेतात, ॲनॉनिमसली शेकड्याने सिम कार्ड्स घेतात, शेकड्याने करंट अकाउंट्स उघडतात, बँकांचे लूपहोल्स त्याचं एक्सप्लॉइटेशन करतात. आपल्याकडचे जर एक्स अमाऊंट, समजा 1 लाख किंवा 5 लाख रुपये जर चोरलेत तर ते खटखट 25-30 अकाउंट्समध्ये लागलीच डिस्ट्रीब्यूट होऊन जातात, लागलीच ते विड्रॉ होऊन जातात, कॅश विड्रॉल्स. इतक्या गोष्टीचं चॅलेंज आहे. कुठेतरी गावात बसून, कुठेतरी नक्षलग्रस्त भागात बसून अशा प्रकारे हे क्राईम केले जातात, ज्याच्यामुळे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने शेवटच्या माणसापर्यंत पोचणं आणि त्याला बुक करणं हे खूप चॅलेंजेस. रात्रंदिवस प्रयत्नरत आहेत की हे अशा स्वरूपाचे क्राईम्स आपण प्रिव्हेंट करावेत. जर गुन्हे घडलेच तर ते लवकरात लवकर डिटेक्ट करावेत आणि आरोपींना पकडून आणावं आणि त्यांना बुक करावं. यासाठी आम्ही बरेचसे आमच्या इथे सायबर पोलीस स्टेशन सुरू केलेलं आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल सुरू केलेला आहे. प्रत्येक वेळेला आमचा प्रयत्न आहे. फायनान्शियल इकॉनॉमिक ऑफेन्सेसची विंग आम्ही अजून त्याचा विस्तार केलेला आहे. असे अनेक पावलं आम्ही उचललेले आहेत. लोकांपर्यंत सुद्धा आम्ही पोचतो आहे. नवनवीन सायबर क्राईम डिटेक्शनचे इनिशिएटिव्ज नवी मुंबई पोलीस घेत आहे. याचा एक सिंपल लो कॉस्ट, ज्याचा सहजपणे आपण अंमलात आणू शकतो अशा प्रकारची रेमेडी आहे, ती म्हणजे सिटिझन अलर्टनेस. आपण बघतो की गेल्या 2 दशकामध्ये भारताची संपन्नता वाढत चाललेली आहे. भारताची कुठे $5 ट्रिलियन वाटचाल सुरू आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे, जगातले सर्वात जास्त मोबाईल फोन्स आपल्याकडे आहेत. इकॉनॉमी आपली एवढी फास्ट वाढत चाललेली आहे. याच्यासोबतची फायनान्शियल आणि सायबर लिटरसी वाढ होते, त्या गतीने आपली ती मॅच्युरिटी यायला अजून वेळ लागतोय. त्यामध्ये हे गॅप एक्सप्लॉइट करून आपला सायबर क्राईम होतोय आणि आपण विक्टिमाइज होतोय. त्यामुळे आपल्याला अलर्टनेस, अवेअरनेस राहणं फार गरजेचं आहे. आजचे वक्ते आहेत ॲडव्होकेट प्रशांत माळी. हे आपल्याला याच्याबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. इतर वक्तेसुद्धा ह्या सर्व गोष्टींवर उहापोह करणार आहेत. तर आय एम शुअर आपण आजचं जे सत्र आहे लंचपर्यंतच आहे, परंतु आपण या सर्वांचा जातीने अंडरस्टँड करावा आणि त्याचा विस्तार करावा, त्याचं प्रोलिफरेशनसुद्धा इतर आपल्या समाजामध्ये करावं. आमचे अवेअरनेस कॅम्पेन्स आहेत. सायबर सिक्युरिटीची जी लिटरसी असणं गरजेचं आहे आणि आपला प्रोॲक्टिव्हली आपण कसं डिफेंड करू शकतो आपल्याला या एवढं फास्ट जगामध्ये कसं आपण स्वतःचा डिफेन्स करावा, त्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. व्हॉट्सॲप हा भारतामध्ये अत्यंत पॉप्युलर सोशल मीडिया वापरला जातो आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप नावाचं ॲप असतंच ऑलमोस्ट. त्यामुळे याचाच वापर करून आम्ही जे सरकारी नवी मुंबई पोलिसांचं व्हेरीफाईड व्हॉट्सॲप चॅनल आहे ते आज DGP मॅडमच्या हस्ते आम्ही आज लॉन्च करण्याचा आमचा मानस आहे.
ह्याच्या थ्रू आम्ही आपल्यापर्यंत अवेअरनेसच्या बऱ्याच गोष्टी आम्ही पोहोचवणार आहोत. या व्यतिरिक्त इन्स्टा, फेसबुक, ट्विटर म्हणजे एक्स ह्या वेबसाईट्स आणि ह्यांच्या मार्फतीने सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक अवेअरनेसची हेल्पलाईनसुद्धा आज लॉन्च करतो आहे. एक ही सायबर क्राईम हेल्पलाईन आहे, ज्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायनान्शियल फ्रॉड झाला तर कुठे जावं, किंवा NCCRP पोर्टल आहे, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल. तर त्या सर्वांबद्दल आजच्या दिवसभरामध्ये ह्या गोष्टींचा आपल्याला माहिती आम्ही देणार आहोत. हे आपलं एक्सचं पेज आहे. ह्या अवेअरनेस कॅम्पेनमध्ये आपण सायबर क्राईम, फायनान्शियल क्राईम, नार्कोटिक्सशी रिलेटेड, सिटिझन अवेअरनेस आणि विमेन रिलेटेड ह्या सर्व गोष्टी आपण अवेअरनेस कॅम्पेनच्या थ्रू करणार आहोत. इन्स्टाचं हे आमचं पेज आहे, FBचं पेज आहे आणि हे व्हॉट्सॲप चॅनल आज लॉन्च करणार आहोत. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओज, ॲनिमेशन्स, काही टेक्स्ट फॉर्म्स आहेत, असे अनेक मेसेजेस आम्ही आपल्याला सातत्याने अधिकृत चॅनेलवरून, आपलं नवी मुंबई पोलिसांचं चॅनेल हे आपल्या सुरक्षेसाठी आम्ही तयार केलेलं आहे, आपल्यापर्यंत पोचावं याच्यासाठी. तर त्याचा आपण पुरेपूर उपयोग कराल अशी अपेक्षा आहे. यामध्ये आमचेच व्हिडिओज नव्हे तर आता नवी मुंबई पोलीस करताय म्हणून फक्त नवी मुंबई पोलिसांचेच व्हिडिओज टाकावे असं न करता आम्ही मुंबई पोलिसांनी एखादा चांगले काही व्हिडिओज केलेले आहेत ते पण आम्ही याच्यात प्रसारित करणार. पुणे पोलिसांनी केलं आहे, नागपूर पोलिसनी केलेलं आहे, हैदराबादनी केलेलं आहे, दिल्ली पोलिसनी केलेलं आहे. जे काही चांगले व्हिडिओज आहेत, चांगले एज्युकेटिव्ह गोष्टी आहेत की ज्यांनी आपण एज्युकेट होऊ शकू आणि त्याच्याबद्दल अलर्ट होऊ शकू, अशा प्रकारचे व्हिडिओज आणि इतर कॉन्टेंट आम्ही आमच्या या अधिकृत चॅनेलच्या मार्फतीने प्रसारित करणार आहोत. रोज आपल्याला ह्या प्रकारचे व्हिडिओज किंवा मेसेजेस येत राहतील. सायबर क्राईम, फायनान्शियल क्राईम, नार्कोटिक्स, विमेन सेफ्टी आणि सिटिझन सर्व्हिसेस. महत्त्वाचं म्हणजे आम्ही याला हे व्हॉट्सॲप चॅनल इज मोस्टली अ वन वे कम्युनिकेशन, आमच्याकडून पुढे जात आहे. परंतु असे बरेचसे कॉन्टेंट ऑलरेडी यूट्यूबवर आणि मार्केटमध्ये ऑलरेडी आहे, पब्लिक डोमेनमध्ये. पण ह्याच्यासोबत आम्ही तयार करतोय ते एक रिस्पॉन्स मेकॅनिझम. मला तो व्हिडिओ समजला नाही किंवा ते जे काही आपण लिहिलेलं आहे ते मला समजलं नाही, तर त्याच्यासाठी काय करावं, मग मला हा डाऊट आहे. तर याच्यासाठी आपण ह्या आमच्या हेल्पलाईनला जर आपण फोन केला तर आम्ही तिथे 5 लोक बसवून ठेवलेले आहेत. वेल ट्रेंड ही 5 लोक आहेत, आमचे पोलीस कर्मचारी आहेत, वेल ट्रेंड आहेत. आपल्याला कुठल्याही स्वरूपाची काही पण अडचण आली, कुठलाही डाऊट आला तर आपण यांना फोन करू शकतात आणि ते आपलं समाधान करतील. ज्या काही पद्धतीने समाधान करण्याची गरज आहे, आपल्याला फोनवर समाधान करतील, आपल्याला प्रत्यक्ष समाधान करू शकतात, किंवा आपल्याला अतिरिक्त ॲडिशनल काही कॉन्टेंट हवं असेल, व्हिडिओज हवे असतील समजण्यासाठी, तर या सर्व गोष्टींची मदत हे आमचं हेल्पलाईनचं सेंटर करणार आहे. याचा बेसिकली आपण एक हेल्पलाईन नंबर तो पण आता आपण लॉन्च करणार आहोत. तर हे आपलं सावली जे सेंटर आहे नेरूळला त्या ठिकाणीच आहे. तर ह्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी सर्व राहतील. हा हेल्पलाईन नंबर आहे 8828-112-112. मुलांना सर्वांना 112 माहिती आहे का? कुठला नंबर आहे? कुठला नंबर आहे? तुम्ही कुठल्याही प्रकारच्या डिस्ट्रेसमध्ये असलात, एनी काइंड ऑफ डिस्ट्रेस सिच्युएशन, एनी काइंड ऑफ इमर्जन्सी सिच्युएशन, विच नंबर वुड यू कॉल? 112. म्हणून हा नंबर सुद्धा
सोपा, लक्षात राहावा आपल्या, म्हणून हा नंबर आम्ही सिलेक्ट केलेला आहे 8828112112. याला जर आपण कॉल केला तर आपल्याला ही आमची सायबर हेल्पलाईन मिळेल आहे. दे विल रिस्पॉन्ड टू ऑल युअर सायबर क्वेरीज, फायनान्शियल क्राईम रिलेटेड क्वेरीज. इथे इन्व्हेस्टमेंट करू की तिथे इन्व्हेस्टमेंट करू हे नाही सांगणार, पण तुम्हाला जर कुठला क्राईमच्या बद्दल काही रिपोर्टिंग करायचं असेल किंवा काही जाणकारी माहिती हवी असेल किंवा द्यायची असेल तर यू कॅन कॉल देम. नार्कोटिक्स रिलेटेड काही असेल तर, विमेन सेफ्टी रिलेटेड काही असेल तर, ऑल दिस थिंग्स वी आर ट्राईंग टू मेक अवेलेबल थ्रू दिस हेल्पलाईन. या व्यतिरिक्त जे ऑलरेडी सायबर विक्टीम होतात त्यांच्यासाठी 1930 ही हेल्पलाईन केंद्र शासनाने सुरू केलेली आहे आणि पूर्ण देशभरात सुरू आहे. त्याच्यासोबत NCCRP पोर्टल आहे, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल. त्याच्यामध्ये आपण तात्काळ जर घडलेली घटना त्याच्यात नमूद केली तर आपल्या बँकेतून जे काही पैसे गेले आहेत किंवा मोबाईलमधून मोबाईलच्या मार्फतीने और ऑनलाईन जर गेलेले असतील तर ते फ्रीज करण्यासाठी मदत होऊ शकते. तर हे त्या सर्व गोष्टींचा उहापोह आज आपल्या या अर्ध्या दिवसीय सेमिनारमध्ये होईल आहे. मी जसं म्हटलं की आपला सहकार्य सहभाग सुद्धा अपेक्षित आहे. तर आम्ही जी हाक दिली तर त्याला उकार देऊन काही नवी मुंबईत स्थित जे सायबर सेक्युरिटी प्रोफेशनल्स आहेत, सायबर सेक्युरिटी प्रोफेशनल्स आहेत, त्यांचा ग्रुप आहे एक सायबर योद्धा म्हणून. तर हे सायबर योद्धा आमच्या पण मदतीला आलेत आणि दे वुड बी अवेलेबल फॉर एनी काइंड ऑफ ट्रेनिंग टू द सिटीजन्स ऑफ नवी मुंबई. आपण यांना आपल्या सोसायटीजमध्ये सुद्धा बोलवू शकतात, ते आपल्याला तिथे येऊन लेक्चर्स देऊ शकतात किंवा जर ऑनलाईन वेबिनार्स करणे, ऑनलाईन ट्रेनिंग्स करणे, ह्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला हे सायबर एक्सपर्ट्स ते व्हॉलंटरी सर्व्हिसेस देऊन या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. आम्ही आताच त्यांच्यासोबत MOU साईन केलेला आहे. घरी कोणी नाही, काही दागिने नाही मिळाले, मग TV, फ्रीज, AC घेऊन जाणार. हे सगळं तुमच्यावर अवलंबित आहे. जे मुले आहेत ते पण मुलींचे फोटो घेत आहे का? आता तुमची वय शिकण्याची आहे, चांगली गोष्ट शिकण्याची आहे. याचा वापर करून तुम्ही कुठे जाणार? आता परवा दिवशी पोलिसांची भरती चालू आहे, त्यामध्ये 6 कॅन्डिडेटने ब्लूटूथचा वापर करून ते परीक्षा लिहित होते, अटक झाले. आता ते त्यांच्या आयुष्यात कोणीही परीक्षा देऊ शकणार नाही. आपण म्हणतात ना की तुम डाल डाल मैं पात पात. हिंदी का है कि मुहावरा है कि अगर चोर पेड़ की डंडियों पे है तो पुलिस वाला हर पत्तियों में रहता है. हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही काहीतरी चुकीची पद्धती वापर केली, अंत काय होतात. तुमच्या समोर एक आता मोठा एक्झाम्पल आहे पूजा खेडकरचा, आहे ना. हे विचार करू नका की आज त्याला शिक्षा नाही मिळाली, उद्या मिळणार. जे कोणी गलत काम करतात किंवा चुकीचे करतात त्यांना नक्की शिक्षा मिळते. आता तुम्हाला माहीत आहे की जे चोरी डकैती यामध्ये 13 कोटीचा नुकसान झाला. सायबर फ्रॉडमध्ये 168 कोटी झाला. कारण जेव्हा तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करतात तुम्ही त्यांना पैसे देण्याची सुरुवात करता. तुमचे आई वडील, भाऊ बहिणी कोणावर विश्वास ठेवत नाही. माझी अशी अपेक्षा आहे आणि विनंती पण आहे की जरी काही चूक झाली असेल तात्काळ जाऊन तुमचे आई वडील, भाऊ बहीण किंवा कोणी काउन्सिलर असेल त्यांना सांगा. नसेल तरी आता ते व्हॉट्सॲप सुरू झालं आहे,
नवी मुंबई पोलीस आपले सोबत आहे, त्यांना सांगा. ते तुम्हाला पण वाचवणार, आणखी जे भविष्यात होणारे किंवा विक्टीम होणार आहे त्यांना पण ते वाचविणार. आत्ता आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहात. तुम्हाला काय चांगला वाटते की तुम्ही सायबर फ्रॉडच्या विक्टीम झाला? कोणाला चांगला वाटते का? मग तुम्हाला हे कळणे गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळला, त्या अनुषंगाने तुमचे जे मित्र आहे, जे नातेवाईक आहेत, त्यांना पण याच्या ज्ञान देणे गरजेचे आहे. आता माझ्या घरी 3 कम्प्युटर इंजिनियर आहेत, ते म्हणून मी फार त्रस्त आहे तिघांचे. ते दररोज सांगतात की कुठे काही फ्रॉड होऊ शकतो. ते सारा एक्सपेरिमेंट मेरे फ़ोन, मेरी घड़ी, मेरे आईपैड पे करते रहते हैं कि कहीं कोई डिवाइस किसी से लिंक तो नहीं है, कहीं मेरे से तो लिंक नहीं है. अभी 3 कंप्यूटर इंजीनियर और 3 MBA ग्रेजुएट के साथ 6 लोगों के साथ मैं रहती हूँ. मेरी एक मूवमेंट उनको मॉनिटर कर लेते हैं. मैंने कहा मैं भी तुम्हारा करूँ तो नहीं, बिकॉज दे आर सो पर्टिकुलर कि कहीं फ्रॉड नहीं होना चाहिए. त्यांच्या हे दररोजच्या आहे. काही त्यांच्याकडे ते काही डाटा सेव्ह करत नाही, काही ते त्यांच्या फ़ोन दररोज क्लीन असतात. वो तीनों अपना बैठ के करते रहते हैं. लेकिन यही मैं आप लोगों से उम्मीद करते. माझी मुली जो स्वतः IIT मुंबईची कम्प्युटर इंजिनियर आहे, नंतर त्याने ISB कडून MBA केला. तिच्या एकदा अकाउंटमध्ये अशी प्रॉब्लेम झाली. ताबडतोब तिला कळला. त्याने स्वतःच्या सगळे अकाउंट बँकला फोन करून स्टॉप केले. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. 15 दिवसानंतर तो कळला आणि त्यांच्या सगळा रेग्युलराईज झाला. हे तुम्हाला कळणे गरजेचे आहे. कोणी बाहेरून येऊन तुम्हाला सांगणार नाही. जितना पढ़ोगे उतना ज्ञान मिलेगा. एक चीज़ और है जो सबसे इम्पोर्टेंट है कि अपने को बचाते बचाते दूसरे के लिए क्रिमिनल मत बनना. आप सब लोग अच्छे बच्चे हैं, यू आर गोइंग टू डू वेल. इस देश का भविष्य आपके ऊपर है. साइबर फ्रॉड किसी भी तरह का, चाहे वो 1000 रुपये का हो. अभी एक और एग्जाम्पल बताती हूँ. मेरे बेटे के साथ एक लड़का एक्सेलराइज से MBA करके आया. आने के बाद उसने बॉम्बे में प्रॉक्टर एंड गैम्बल में उसको जॉब मिला. त्याने ऑनलाइन उसको एक AC चाहिए था, वो बुक किया. वो AC का कौन सा है जिस पर मिलते हैं सब? नहीं, अरे वो ऑनलाइन प्लेटफॉर्म पे बुक किया. अमेज़न पे नहीं, वो सेकंड हैंड दे रहा था. OLX पे उसने बुक किया. उस लड़के ने, उसको लगा सस्ता मिल जाएगा, तो 2 इंस्टॉलमेंट में उसने 16,000 पे किया बॉम्बे में. वो नहीं आया. वो कहीं उसने CISF का बोला मैं ऑफिसर हूँ, तो दैट बॉय फेल अ विक्टिम टू दिस. वो लड़का भी इंजीनियर है और XLRI जो भारत की टॉप इंस्टीट्यूट है वहाँ से MBA करके 16,000 पे किया. देन ही कॉल्ड माई सन कि कैन समथिंग बी डन. किया. उसका जो साइबर फ्रॉड वाले को चेक किया गया. उस आदमी ने 16,000 रुपये 10 अकाउंट पे ट्रांसफ़र कर दिए थे. क्योंकि जैसे ही आप पैसे डालते हैं वो लोग अकाउंट से तुरंत बाकी अकाउंट में चले जाते हैं, तो रोकना बहुत मुश्किल होता है. केस दाखिल हुआ, उसके 11,000 रुपये मिल गए. बट पढ़ा लिखा बच्चा, जैसे ही आप पैसे डालेंगे इट विल नॉट गो टू वन अकाउंट. इमीडिएटली वो बैठा रहता है उनका आदमी, वो दूसरे अकाउंट में करता है. इट हैपेंड. पढ़े लिखे के साथ हो रहा है. तो मैं ये कह रही हूँ कि आपको यू हैव टू बी मोर अलर्ट, मोर केयरफुल इन एवरीथिंग. जो भी करो देख के करो. वंस यू नो द प्रॉब्लम, आपको सोल्यूशन क्या है, एंड फील फ्री टू टॉक टू पीपल. मन में दबा के रखने से कि हमारे घर वाले क्या कहेंगे, टीचर क्या कहेंगे, वो बाद में भी कहेंगे, पहले कह दो.
आपके पेरेंट्स से बड़ा वेलविशर कोई नहीं है। डांटेंगे ज़रूर, बट केवल वो आपके भले के लिए कहेंगे। नवी मुंबई पुलिस, इसकी सक्सेस के ऊपर फिर मैं इसको पूरे स्टेट में लॉन्च करूँगी। सीपी नवी मुंबई एंड टीम फॉर लॉन्चिंग दिस थिंग। और मिस्टर मेनन जो साइबर सेनानी बनाएंगे। अच्छा, एक और इसी के साथ बता देती हूँ, कभी कभी क्या होता है कि पेरेंट्स को